मुळेगाव गोळीबार प्रकरणातील 8व्या आरोपीला पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली। मुळेगाव गोळीबार प्रकरणातील 8व्या आरोपीला पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली। हा आरोपी मुख्य सूत्रधार असल्याचे सांगण्यात आले, पण पोलिसांनी त्याचे नाव जाहीर केले नाही। शिवाय एकूण 8 पैकी केवळ 6 जणांचीच नावे सोमवारी जाहीर केली। गोळीबारात वापरलेली पिस्तूल, कार, दुचाकी, सत्तूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या प्रकरणातील सर्व आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी 12 जिल्ह्यात 2500 किलोमीटरचा प्रवास केला। शिवाय 100 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। ही घटना 15 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली होती। कंपनीतून कारने रक्कम घेऊन येणारा ड्रायव्हर एजाज नबिलाल तांबोळी, वय 37, राहणार कर्णिक नगर, सोलापूर, हा मालकाच्या घरी जात असताना जखमी झाला होता। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथके तैनात करण्यात आली होती। ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेक सांजेकर, पोलीस हवालदार राहुल महिंद्रकर, शशिकांत कोळेकर, महेश कटकधोंड, धनराज गायकवाड, फिरोज मियावाले, पोलीस नाईक अनंत चमके, पैगंबर नदा, फिरोज बारगीर, सचिन मागाडे, सागर शिंदे व सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार निखिल पवार यांनी केली आहे। घटनेचं पूर्ण गांभीर्य समजून घेतल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला काही पुरावे हाती मिळाले। त्याच्या अनुषंगाने रात्रच गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे पथक तसेच पोलीस ठाण्याचे असे पथक असे टोटल मिळून माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांच्या आदेशाने आम्ही जवळपास 7 पथके तयार केले होते आणि पोलीस ठाण्याकडे जी पथके आहेत त्यांना त्याच दिवशी आम्हाला 24 तासाच्या आतमध्ये 4 आरोपी आम्हाला त्या घटनेतले प्रत्यक्षदर्शी जे सहभाग होते ते आम्हाला मिळाले होते। 4 आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड घेतला होता। साधारण 5 दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळाला। त्या पोलीस कोठडी रिमांड दरम्यान त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्यामध्ये त्या मालक जे रोज कॅश कलेक्शन करतात घेऊन जातात ते कॅश लुटण्याच्या इर्द्याने त्यांच्यावरती तो सर्व हा फायर वगैरे झाला होता आणि त्यावेळेस त्यांच्याकडून आणखीन आम्हाला काही आरोपींची नावं निष्पन्न झाली। त्याच दरम्यान त्या कंपनीत जो काम करतो एक व्यक्ती त्याचंही नाव आम्हाला निष्पन्न झालं। त्याच्या माध्यमातून हा ड्रायव्हर किती वाजता बाहेर पडतो, कॅश किती वाजता बाहेर घेऊन जातो, असं सगळी इथून माहिती त्या ड्रायव्हरने त्या आरोपींना दिली होती। त्या अनुषंगाने त्यालाही ह्या गुन्ह्यात आम्ही अटक केली आहे। त्यानंतर जवळपास एकूण 8 आरोपी आम्ही ह्या गुन्ह्यात अटक केले होते। त्यांचा पोलीस कोठडी रिमांड समोर होता, परंतु सगळ्यात मुख्य सूत्रधार जो होता फायर केलेला व्यक्ती तो मिळून नव्हता आला। तोही आम्हाला काल आमच्या पोलीस जे पथक आहे त्यांना तोही आरोपी मिळून आला। त्याच्याकडून आम्ही गुन्ह्यात जे फायर करण्याकरता जे वेपन यूज केलं होतं वेपन सुद्धा आम्ही हस्तगत केलेलं आहे।